सभापती महोदय, खरं म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा 7/9/2016 साली जाहीर झाला, शासनाची अधिसूचना निघाली। त्यामध्ये गोंदिया प्रादेशिक, गोंदिया FDCM, भंडारा FDCM, वन्यजीव हा विभाग एकत्र करून त्याचं नियंत्रण एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यावं यासाठी हा बदल केला। व्याघ्र प्रकल्प एकसंघ नियंत्रणाखाली आणण्याच्या अनुषंगानं राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, पर्यावरण हवामान बदल मंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली यांनी 15/2/2012 रोजी शासनाला निर्देश दिले। त्या अनुषंगानं राज्य वन्यजीव मंडळाची सभा झाली 12/8/2024 रोजी आणि ती 23वी सभा होती। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष असतात आणि सर्व तिन्ही यंत्रणा एकत्र येऊन एकाच्याच नियंत्रणाखाली एक कारभार चालावा म्हणून हा एकूण निर्णय घेण्यात आला। आता माननीय सदस्य परनेजी फुके यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की या प्रकल्पाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांवर काय बंधने येतील का? अजिबात येणार नाहीत। शेतकऱ्यांची शेती करण्याची त्यांची जी काय भूमिका आहे ती त्यांना पार पाडता येईल, तिथे विहीर खोदता येईल, असलेले रस्ते त्यांना ते वापरता येतील, नवीन करता, परंतु जे आहे ते तसं त्यांच्या कुठल्याही हालचालीवर बंधनं येणार नाहीत। फक्त त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे म्हणजे बांधकाम वगैरे ह्या गोष्टी करण्याला बंधन राहते।